अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त तथा माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झालं। त्यांच्यावर अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। नगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि माजी अध्यक्ष माधवराव दगडूजी मुळे यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पार्थिवावर येथील अमरधाममध्ये सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या मागे 2 मुले आणि 3 मुली असा परिवार आहे। मुळे यांचे पार्थिव अंत्यविधीपूर्वी जिल्हा मराठाच्या नगरमधील कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी यांनी अंत्यदर्शन घेतले। अमरधाम येथे अतिशय शोकाकुल वातावरणात मुळे यांना अखेरचा निरोप देण्यात आला आहे। त्याच्या दृष्टीने अत्यंत खंबीर, पाठीशी उभा राहणारा, पालकत्व स्वीकारलेला एक व्यक्तिमत्व आज संस्थेतून गेलेलं आहे। माधवराव या संस्थेचे 65 वर्ष एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य होते। संस्थेच्या उभारणीमध्ये जे अनेक या संस्थेचे आधारस्तंभ होते त्यात माधवराव। संस्थेचे चांगले दिवस, संघर्षाचे दिवस आणि आत्ताचे उत्कर्षाचे दिवस हे आबांनी पाहिलेले। सेक्रेटरी असताना संस्थेला शिस्त लावण्याचा, संस्था ही ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्याचं फार मोठं काम या आबांच्या नेतृत्वाखाली। संस्था शाळा हायस्कूल बरोबरच बोर्डिंगसुद्धा असली पाहिजे, मुलांची निवासाची सोयसुद्धा झाली पाहिजे हा त्यांचा कल होता। नेतृत्वामुळे संस्थेचा निर्माण झालेला आहे। विशेषतः कार्यकारिणीवर काम करणारे सगळे ज्येष्ठ मंडळी आज एका मोठ्या मार्गदर्शकाला मुकलेले आहे। आबा आपला शताब्दी महोत्सव ज्या वेळेला झाला त्या कार्यक्रमाला सकाळीपासून तर कार्यक्रम संपेपर्यंत इथे या स्टेजवर बसून होते। 30 डिसेंबरला प्रकृती बरी नसताना ते बसून, त्यानंतर आबांचा शेवटचा कार्यक्रम हा याच ओट्यावर रेसिडेन्शियलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होता। प्रकृती बरी नव्हती तरीसुद्धा आबा इथं उतरले, चालत चालत रॅम्पवरून थेट इथपर्यंत आले। आम्ही त्यांना म्हटलं, आबा तब्येत बरी नाही। मी म्हटले कार्यक्रम तर मी आलो, मला इथं आल्यावर करमतं, मला इथं आल्यावर बरं जायचं। फार विशेष काही बोलत नसायचे, परंतु संस्थेबद्दल तळमळ असायची, चिंता असायची। आणि आबांनी त्यांच्या उमेदीमध्ये काळामध्ये संस्थेचा हा कारभार सांभाळला। आबा बरेच दिवस सेक्रेटरी म्हणून काम केलं, नंतर अध्यक्ष म्हणून काम केलं। तेव्हा आबांनी संस्थेकडे खूप काही वाव घेतलं। आबांनी माझ्या वैयक्तिक दलित कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। रायगड अनेक ठिकाणी आबांनी शाळा मारल्या। आबांच्या बरोबर मला खूप वर्षे काम करण्याचा अनुभव आला। आबांनी मी संस्थेचे विश्व झालो, सेक्रेटरी झालो, त्या सगळ्यामागं आबांचा खूप मोठा सपोर्ट होता। त्यामुळेच मी एवढं काम करत राहिलो। मला आबा गेलं खूप दुःख झालं आहे। मी मुळे कुटुंबाच्या ह्याच्यात मी सहभागी होतो आणि माझ्यातर्फे संस्थेतर्फे आबांना आदरांजली अर्पण करतो। तथा माधवरावजी मुळे साहेब यांचं दुःखद निधन झालेलं आहे। त्यानिमित्तानं संस्थेचे सर्व पदाधिकारी, संस्थेचे सर्व शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, इतर कर्मचारी, आबांचे सर्व आप्तेष्ट, आपण सर्वजण या ठिकाणी अत्यंत दुःखद आणि व्यथित अशा मनानं त्या ठिकाणी आबांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलो। आपण डिसेंबर महिन्यामध्ये संस्थेची 100वी आपण साजरी केली आणि हा आनंदोत्सव आपण साजरा केला असताना असा दुःखद प्रसंग आपल्याला लवकरच पाहायला मिळेल असं मनामध्ये कधीही वाटलं नाही। या त्यांच्या दुःखद निधनामुळे आपल्या संस्थेचं खूप नुकसान झालेलं आहे। तर त्यांच्या कुटुंबियांना देव शक्ती देव हा आघात सहन करण्याचा, आणि मी त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो। आठवते 1962 साली मी संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करत होतो। सुरुवात झाली तेव्हापासून तर आत्तापर्यंत या ठिकाणी आबांचा आणि माझा अतिशय जवळून संबंध आला। खरं म्हणजे
आबा हे उच्च विद्याभूषित नव्हते, परंतु त्यांच्याकडे जे ग्रामीण शहाणपण होतं ते त्यांनी या संस्थेच्या संपूर्ण उभारणीमध्ये वापरलं आणि त्याचाच आज आपण पाहतो की या संस्थेचा शताब्दी महोत्सव साजरा करत असताना की कळस हा त्या ठिकाणी या संस्थेचा त्यांनी केला. डॉक्टर विखे पाटील फाउंडेशन जे आता वेळेस घाटामध्ये आपण सुरू केलं त्यावेळी आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याबरोबर त्या संस्थेची मुहूर्तमेढ जी जोडली गेली त्याच्यामध्ये आबांचा सिंहाचा वाटा निस्वार्थी भावनेनं जिल्ह्यातलं एखादं विकासात्मक काम उभं राहतं त्याला सर्व ती मदत करायची. ती कोणत्या पक्षाचे गटाचे कोणाचे त्यापेक्षा उद्याच्या संस्थेच्या माध्यमातून त्या संस्थेच्या माध्यमातून नवी पिढी आपण समृद्ध करतोय तीच भावना त्याच्यामध्ये. त्यांचे चिरंजीव मुकेश आम्ही एकत्र प्रवाह पब्लिक स्कूलला शिकतो. महेश सर्व कुटुंबीय आम्हाला अतिशय सुसंस्कृत अशा पद्धतीने त्यांनी शिकवण दिली. आपल्या कुटुंबाला त्यांनी वाढवलं. परंतु आज जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्था जी आहे कुटुंबासारखंच त्यांनी जपलं. आजीला उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये ही हळ आहे की आपल्या करता माणूस आणि आपला मार्गदर्शक केला आहे याची भावना आपल्या सर्वांच्या मनात आहे. त्यांच्या दुःखात निधनानं आपल्या सर्वांना जी शोकाग्र बसवलेली आहे त्या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वरानं त्यांच्या कुटुंबियांना शक्ती द्यावी. नगरच्या शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात आबा या टोपण नावानं परिचित असलेल्या माधवराव मुळे यांचा जन्म 1932 मध्ये नगर तालुक्यातील वाटेफळ या गावात झाला. सुरुवातीला किराणा दुकान आणि नंतर नगर शहरात आडत व्यवसाय सुरू केला होता. 1947 साली झालेल्या रझाकार चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय असताना ते डाव्या विचारांशी जोडले गेले. जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. एकीकडे शैक्षणिक काम सुरू असताना दुसरीकडे राजकीय क्षेत्रातही त्यांनी काम केलं. 1960च्या सुमारास त्यांची नगर बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाली. इंदिरा काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष जिल्हा मराठा समाज संस्थेच्या शिवाजी ग्राहक भांडाराचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलं. 2012 नंतर सलग 6 वर्ष जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.